जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून मी श्री व्याख्याता दादासाहेब कोरेकर आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 या दिवशी शिवजयंतीच्या निमित्ताने स्मिता पाटील विद्यामंदिर वाझे माळवाडी पुणे या ठिकाणी जाण्याचा योग आला. ज्ञानवर्धिनी नवभारत ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था असे या संस्थेचे नाव आहे आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत प्राध्यापक एस.आर. पाटील सर. आज सेवानिवृत्त आहेत, परंतु स्वतः हे विद्यालय स्थापन करून त्यांनी एक ऊर्जित अवस्थेत आणलेलं आहे. आणि या विद्यालयामध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने मला निमंत्रण मिळाल्यामुळे मला तिथं जाण्याचा योग आला. शिवजन्मापासून तर शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंत संपूर्ण शिवचरित्र उभं करण्याचं काम स्वतः पाटील सरांच्या पत्नी शाळा समितीच्या अध्यक्ष संजीवनी पाटील, त्याचबरोबर दोन्ही प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष तनपुरे सर आणि पाटील सर, इंग्लिश मीडियमच्या प्रमुख संस्कृती पाटील मॅडम, शर्विल पाटील सर आणि त्याचबरोबर या विद्यालयाच्या ज्येष्ठ अध्यापिका देशपांडे मॅडम, प्रणिती देशपांडे मॅडम आणि सर्व अध्यापक वर्ग, त्याचबरोबर विद्यार्थी वर्ग या सर्वांनी मिळून जे शिवचरित्र उभं केलं विविध गोष्टीतून, ते पाहिल्यानंतर अशी प्रयोगशाळा म्हणजे प्रयोग करणारी शाळा, प्रयोगातून शिक्षण देणारी शाळा, विद्यालय उभ्या महाराष्ट्रात कदाचित क्वचितच असेल. आणि उत्तम प्रकारचं नियोजन, सर्व अध्यापक उत्साही, विद्यार्थी आपल्या गुरुजनांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्यक्रमाचं केलेलं नियोजन अंमलात आणण्याचं काम करत होते. आणि अशा प्रकारे पाहिल्यानंतर मी भारावून गेलो. त्याचा वृत्तांत आपण सादर करूया असे मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली. आणि त्यामध्ये अनेक प्रकारचं प्रदर्शन होतं. म्हणजे शिवजयंतीच्या निमित्ताने केवळ शिवचरित्र सर्वांच्या पर्यंत जावं आणि विद्यार्थ्यामध्ये छत्रपतीचे सर्वांग परिपूर्ण गुण उतरावेत याची काळजी यामधून घेतलेली दिसून येते. शिवाजी महाराज म्हणजे एक अलौकिक व्यक्तिमत्व, असं युगायुगातून निर्माण होणारं व्यक्तिमत्व आणि ते आपल्या धर्तीवरती विशेषतः महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं आणि उत्तम नियोजनानं स्वराज्य निर्माण केलं, हे स्वराज्य व्हावे केसरीची इच्छा असं म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जीवाला जीव देणारे मावळे हे पाहिल्यानंतर साक्षात मला मी रायगडावर आल्यासारखं वाटलं. कारण ही शिवजयंती साजरी करताना कुठलं भाषण किंवा व्याख्यान असं नव्हतं, तर या चित्र प्रदर्शनातून किंवा रांगोळी प्रदर्शनातून जे दाखवलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं परिपूर्ण चित्र. आता शिवाजी महाराजांनी आपल्या काळामध्ये ज्या लढाया जिंकल्या, म्हणजे जन्मापासूनची सर्व दृश्य तिथं होती. जन्मानंतर पुण्यामध्ये आले, लाल महालामध्ये राहिले, पुढे स्वराज्याची शपथ घेतली आणि शपथ घेताना असं वाटत होतं की रायरेश्वरी सगळे मावळे शिवाजी महाराजांच्या समवेत आहेत. असे मावळे वेशातील विद्यार्थी पाहायला मिळाले. खळद वेलसरचं युद्ध तिथं दाखवलं, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर छापा, सुरतेवर आक्रमण, आग्रा भेट आणि राज्याभिषेक या सर्व गोष्टी शिवाजी महाराजांनी केल्यानंतर राज्याभिषेक करावा असं जनतेच्या मनात, लोकांच्या मनात आलं, जिजाऊ माँसाहेबांच्या मनात आलं. आणि मग राज्याभिषेकाचं सुद्धा दृश्य पाहिल्यानंतर असं वाटलं की आपण राज्याभिषेकाला रायगडावरती उपस्थित आहोत. याचबरोबर हे वेगवेगळ्या प्रकारचं जे प्रदर्शन होतं, चित्र प्रदर्शन, किल्ले जे शिवाजी महाराजांचे
किल्ले आज जागतिक पातळीवरती ज्यांची निवड झाली असे सर्व किल्ले दाखवले. रांगोळीतून छत्रपती शिवराय साकार केले. स्वराज्याची शपथ घेताना जसे मावळे उभे होते तसंच शिवजन्मच्या वेळे शिवनेरीवरती मावळ कन्याही उपस्थित होत्या. शिवजन्माच्या वेळेला त्याही त्या मावळी वेशामध्ये दाखवल्या. राज्याभिषेकाच्या प्रसंगी वीर मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक हजर राहिलेले आणि त्याचबरोबर राज्याभिषेक करतानाचा प्रसंग आहे तो हुबेहूब दिसून आला. स्त्रियांच्या बद्दल आदर महाराजांना किती होता त्याबद्दलचंही दृश्य तिथं दिसत होतं. शस्त्र प्रदर्शन, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज वापरत होते अशा प्रकारचे एक शस्त्र प्रदर्शन त्यांनी स्वतः तयार करून ते तिथं मांडलेलं होतं. शेती आणि शेतकरी यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी ही प्रयत्न केलेला तिथं दाखवलेला होता. म्हणजे शेती आणि शेतकऱ्याविषयी महाराजांना किती आदर होता. शेतकऱ्याच्या देठालाही भाजीच्या देठालाही हात लावू नका अशा प्रकारची महाराजांची आज्ञा होती आणि शेतीला प्रोत्साहन देणारे राजे म्हणून त्यांची कीर्ती दिगंतरास पोहोचली. वृक्ष संरक्षण म्हणजे आज आपण पर्यावरणाला आज महत्व देतो वृक्ष तोड झाल्यानंतर, पण वृक्ष तोडायचंच नाही, वृक्षाचं संरक्षण करायचं अशा प्रकारची भावना त्यांच्या मनी होती आणि ती साक्षात तिथं साकारलेली मला दिसून आली. अशा प्रकारचं सुंदर प्रदर्शन पाहिल्यानंतर स्वतः पाटील सर, SR पाटील सर, ते भारतीय विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते, आज सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या पत्नी या विद्यालयाच्या पूर्वी मुख्याध्यापिका होत्या, आता स्कूल कमिटीच्या अध्यक्ष आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व स्टाफ, सर्व कर्मचारी, अगदी सेवक मोहोळ सुद्धा अत्यंत आगीनं काम करत असतात. मुलांची सर्वांगीण प्रगती व्हावी या दृष्टीने चाललेलं असतं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये असलेलं सुप्त कौशल्य वृद्धिंगत करणारी अशी ही शाळा आहे. मुलांना आदर्श नागरिक घडवणारी ही शाळा आहे आणि अशा प्रकारचं हे प्रदर्शन भरवलेलं असताना या समयी मला त्यांनी निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या प्रदर्शनाचं उद्घाटन खडकवासला मतदारसंघाचे आमदार श्री आदरणीय भीमराव तापकीर साहेब, नगरसेवक, आजी माजी ग्रामस्थ आणि या विद्यालयाच्या समितीवर असलेले सर्व सभासद उपस्थित होते. त्यानंतर हे दिवसभर प्रदर्शन पाहण्यासाठी ठेवलेलं होतं. तर अशा प्रकारची शिवजयंती, एक आगळी वेगळी शिवजयंती या विद्यालयामध्ये साजरी झाली. ते पाहण्याचा योग आला. मला हे पाहून मी भारावून गेलो, कारण मी गेले 50 वर्ष शिवचरित्रावर व्याख्यानं देत आलो. महाराजांचे चरित्र अनेक अंगी आहेत आणि ते सर्व अंगी चरित्र दाखवण्याचा यांनी प्रयत्न केला. त्यामुळे मला खूप आनंद वाटला आणि हे प्रदर्शन कसं झालं तेही आपल्याला दाखवण्यात येणार आहे. तेव्हा एवढंच बोलू, जे प्रदर्शन तिथं होतं ते आपल्याला या बरोबरच दाखवलं जाईल याची मी काळजी दाखवतो आणि महाराजांना आणि जिजाऊ मासाहेबांना मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सादर केलेले आहे आणि चित्र आणि प्रसंग या माध्यमातून हे शिवचरित्र या ठिकाणी उभे करण्याचा प्रयत्न या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी केला. ओके, धन्यवाद. यानंतर
छत्रपती शिवाजी महाराजांवरती जिजाऊंनी संस्कार केलं, बाल शिवाजीला घडवलं आणि त्यानंतर या पुनवडी या गावावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयामध्ये सोन्याचा नांगर चालवला हा प्रसंग या ठिकाणी दाखवला. सोबत माता जिजाऊ आणि थोडेसे त्यांनी आपले सवंगडी घेऊन सोन्याचा नांगराचा त्या ठिकाणी हे केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वराज्याची प्रतिज्ञा या ठिकाणी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये पिंडीवरती स्वतःच्या करंगळीचा रक्ताभिषेक करून शिवाजी महाराजांनी घेतली प्रसंग या ठिकाणी सादर केलाय. आणि यानंतर पुढचा जो भाग आहे तो संपूर्णपणे चित्रांच्या माध्यमातून माहितीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मांडलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पूर्ण चित्र आणि माहिती पाहावी. त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधले 350च्या पेक्षा जास्त, त्यापैकी 12 गडकिल्ल्यांचा समावेश हा युनेस्कोने केलेला आहे. त्या निमित्ताने त्या 12 किल्ल्यांचं प्रदर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शस्त्रास्त्रांचं त्या ठिकाणी सर्व प्रदर्शन विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मांडलेलं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया ही सर्व माहिती आणि बाल विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही प्रतिकृती असतील किंवा चित्र प्रदर्शन असेल याची पाहणी करावी. आणि विद्यालयाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो. त्याचबरोबर जे 12 किल्ले आहेत युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये नोंदवलेले होते, त्याच्या संदर्भात 15 ऑगस्ट 2026 रोजी विद्यालयाने त्याच्यावर आधारित सुद्धा एक कार्यक्रम त्या ठिकाणी सादर केला होता. त्याचबरोबर सुंदर अशी रांगोळी, लघुचित्र आणि सर्व विद्यार्थ्यांनी काढलेले आपल्या नजरेतून चुकलेले छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक प्रकारच्या चित्रांचं प्रदर्शन विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि हे प्रदर्शन 2 दिवस या भागातील शाळा, पालक व परिसरातील नागरिक यांच्यासाठी पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख, माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी हा हेतू संस्थेने सुरू ठेवून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक देसाई पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर स्कूल कमिटीच्या अध्यक्षा सर संजय पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. शिवाजीचा रगात देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू तो मात भंडारा
ह्यो भाळी मखू उफानला रगात देवा आमचा रगाते देवा तुझा निवेदे देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा ह्या तुझाते देवा लढू जो माते खंडाला ह्यो भाळी मखू उफानला रगात हेच मागणं राज तुम्हाला जीवन पायी पाहतो सुमचा म्हणती तुमच्या संगती मर्दमा पळा लढतो राजल जिंकून या जगभरी शिवबा राज नाव गाजती राजल जिंकून या जगभरी शिवबा राज नाव गाजती निगत वारगात कान भाळा भरी शिवबा राज टंक वाजती राजल जिंकून या जगभरी शिवबा राज नाव गाजती निगत वारगात कान भाळा भरी शिवबा राज नाव गाजती शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय